नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा। बघा रोज जिंका रोख। हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी। 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची। बघा रोज जिंका रोख। तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख। सन मराठी, सोहळा नात्यांचा। काय आलो का आलाच? नमस्कार। नमस्कार नमस्कार। अरे तुम्ही उभे का? बसा ना। बसा बसा बसा। मला माफ करा, मला यायला थोडासा उशीर झाला। मला बाबांनी सांगितलं होतं तुम्ही येताय म्हणून, पण काही निमित्तानं मला जावं लागलं बाहेर। आता म्हणजे तुम्हाला वाटायचं की तुम्ही येणार आहात तरी पण मी बाहेर कसा गेलोय घराच्या। मला खरंच माफ करा। नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही। अरे हो, पण एवढा उशीर का? काही नाही बाबा, ते वाटेत एकाला चक्कर आली, त्यामुळे त्याला हॉस्पिटलाइज करण्यात थोडासा वेळ गेला माझा। आलोक एवढं पुण्याचं काम करत होता आणि माफी कसली मागताय? अहो तुम्हाला सांगितलं होतं ना, आमचा आलोक म्हणजे। अहो बाबा, गप्पा काय मारत बसलाय? बरं, चहा की कॉफी? मामा चहा कॉफी आणते आणि सोबत खायलाही घेऊन येते। हे बरोबर। या, तोपर्यंत मी तुम्हाला घर दाखवतो। या ना, या ना। हे समोर शेत दिसतंय ना, हे आपलंच आहे। पलीकडे इकडे नारळाच्या बागा आहेत, बाजूच्या साईडला कृष्णेचं खोरं आहे, त्यामुळे पाण्याची कधी अडचण नाही। खरं तर हे घर उभारण्यात माझा काहीच हात नाहीये। जे काही आहे ते माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी केलेलं आहे। मी आपला एकच प्रयत्न केला हे जतन करण्याचा। बरं, सिंगापूरला कुठे असता? मामा सिंगापूरला असतात, शनी शिंगणापूरला नाही। तुला काय करणार त्याने? काय सांगितलं? तू गेलतास का कडे? तशी विचारायची पद्धत असते काय? हो, मी सांगतो मी तुम्हाला ती घर दाखवतो। मामा पोरगा स्वभावानं शांत वाटतंय। होय, एवढं मोठं घर आहे, वडलोपार्जित इस्टेट आहे, पण कसलाही मास दिसत नाही। आलो ए आलो आलो आलो। या ना, चहा झाला असेल? हो हो। तसं माणूस कळायला येईल नाही लागत। पहिल्या भेटीतच तुमच्या मुलाशी बोलून बरं वाटलं बघा। चांगले संस्कार केले तुम्ही तुमच्या मुलावर। माझ्या अंबीचं लगीन अंबिका अंबिका माझ्या अंबिकाचं लगीन बी अशाच कुटुंबात व्हावं अशी इच्छा होती। आमच्या घरासारखं तुमचं घर बी हसरं ठेवल बघा ती। अहो जयदेवराव, तुमच्या अंबिका सारखीच आम्हाला सुस्वभावी आणि संपन्न सून हवी होती। तुमच्या अंबिकामुळे आमचा आता शोध संपला म्हणायचा। माझ्या अंबीला मी तळहातावरच्या फोडावाने जपले। आमच्या जयाचं त्याच्या बहिणीवर लय प्रेम, म्हणजे दोघांचा एकमेकावर लय जीव आहे बघा। खरं म्हणजे माणसं कशी जोडावीत हे आमच्या अंबिकाकडून शिकावं। आणि आलोकराव, तुम्ही कधी रुसला ना तिच्यावर तर ती तुम्हाला मनवल बरं का। तुम्ही एवढं तिच्याबद्दल बोललात की आता आम्हाला पण तिला भेटायची इच्छा झालीये। म्हणजे तुमच्या बहिणीला भेटायचं असेल तर मला रुसावं लागेल तर? बरं, मग कधी येताय भेटायला? ठरवू की। तिचा एखादा फोटो आहे का? आहे ना, एक मिनिट। खूपच
सुंदर आहे मुलगी. छान, अगदी छान, मस्त. मग कधी येऊ? मामा उद्या येऊ का मी तुमच्या घरी? उद्याच्याला घरला म्हणजे एक मिनिट. काय झालं? नाही, काय नाही, म्हणजे एक विनंती होती. बोला की. अंबिका आलोकराव एकदा बाहेर भेटले तर चालेल का? म्हणजे मी अंबीला बाहेर दर्शनासाठी पाठवून, तेव्हाच आलोकरावांनी अंबीला प्रत्यक्ष बघितलं तर बरं होईल. आणि मग लग्नाच्या निर्णयाबद्दल ठरवू की आपण. गैरसमज करून घेऊ नका. माझ्या म्हणण्याचा एवढाच मुद्दा आहे की थेट घरी बघण्याच्या कार्यक्रमात आलोकरावांना अंबी आवडली नाही आणि अंबी समोर यांनी नापसंती कळवली तर तिला वाईट वाटेल. म्हणून एकदा तिच्या नकळत तुम्ही तिला बघावं, एवढंच म्हणणं आहे माझं. ग्रेट. तुम्ही तिच्या मनाचा किती विचार करताय. मला चालेल. आणखीन एक विचारू का? म्हणजे बघा पटतंय का? बोला की. मी तुमच्या बहिणीला डायरेक्ट काही बोलणार नाही किंवा विचारणार नाही. तिच्या आजूबाजूला जाण्याचा प्रयत्न करीन किंवा समोर येण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे कसं ना की तिला दडपण नाही येणार त्या गोष्टीचं. बेस्ट आहे, म्हणजे हे भारी आहे, खरंच बेस्ट आहे. चाल, पर आता कधी वेळ काढते सांगा, म्हणजे कसं मॅनेज करायला. बरं उद्या? उद्याच बरं चालेल, उद्याच करू. चालेल चालेल चालेल. मंग्या, चहा घेऊन ये पटकन. ह्या पिठ्याचा जीव चाललाय बघ. अहो जीव नाही. आलो आलो. हे आजी, तुम्ही याच्याकडे लक्ष देत जाऊ नका. काम कमी कायला जास्त असतात त्या पिठ्याच्या. मंग्या, जा जयाला चहा घेऊन ये. काय गाजी, आंबे अजून तयार नाही झाले का? अरे आवऱ्या ती. बर, आपण तिला देवळात मुलगा बघायला पाठवतोय हे कोणी सांगितलं नाही ना? नाही नाही, तिला ह्यातलं काय बी ठावं नाही. आजी चल, मी येते. देवळात जातीस वय? जा जा. ये देवळात जाऊन ये. देवळात जातीस ना? जा जा. ए ग बसा. काय चाललंय तुमचं देवळात देवळात? हा, काय नाही काय नाही. काय गंबी, तू अशी जा ना देवळात. वय मग काय झालं? ही अशी काळी. अरे अण्णा दादा, तूच भेट दिलीस ना, आणि तू दिलेली वस्तू कधीच वाईट नसते. नाही नाही नाही, वाईट नाहीच आहे, पण देव काय म्हणेल, देवाला पण आवडायला पाहिजे का नाही? हा, नाहीतर देव म्हणेल पारुशी आली म्हण तू. आत्या, मी पारुशी दिसते काय ग? नाही ग आत्या, तू बी काय आंबीच्या वयला वय म्हणायला लागलीस? हा, माझं एवढंच म्हणणं आहे की तू चांगली कापड घालून देवळात जाव, बाकी काय नाही. चाय चाय चाय, अन्नासाठी मंग्या स्पेशल चाय. लईच वाईट दिसतात काय? होय होय. बघितलं आंबी, मी काय सांगत होतो? हा, आता तुला ऐकायचं असेल तर ऐक. आंबे, जयाचं मन मोडणार होय? नाही तर काय, आतापर्यंत बदलून आली असती कापड. अरे पण कशाला ना? बदलतेच नाही. वा, एक मिनिट. हा, मला कसला तरी वास यायलाय. वास वास बीस काही नाही. चल, अरे जास्त नाटकं नको करू. चल थांब चल की. चल. अरे अण्णा दादा थांब की. थांब म्हणलं ना. इकडं. अरे पण काय गरज? इकडे उभी थांब. गप गुमान बरायचं इथं, कळलं काय? अण्णा दादा
हा बघू. नाही. हा हे बघू. नाही नाही. हा अरे काय चाललंय तुझं आणि कशाला मागं लागलेस माझ्या? गप ग, तुला काय कळत नाही. नाही हा बी नाही. यो भारी दिसल. तुझं काय वेगळंच असते बघ. वेगळंच असते माझं. चल आता आवरपट दिशी आणि मी थांबतो बाहेर. हा चल. विश्वनाथची आशू कुठं जायचं म्हणून तयार व्हायला आत गेली की दुसऱ्या दिवशीच बाहेर येते. ही बी तिचीच बहीण तशीच असणार. आजे आंबेला जेवढा वेळ घ्यायचा तेवढं घेऊ दे. तू नको टेन्शन घेऊ. तुम्ही इथं सगळे काय करायलाय? ते आत्ती काहीतरी म्हणत होती. काय? मी कुठं काय म्हंटल? ही आऊच काहीतरी म्हणत होती. मी कुठं काय म्हंटल? काय नाही. आंबी अगं काय ग, केसात गजरा नाही मारला? अरे काय ग केस हा घर टाकून ठेवले बघ. आजी जक्कंगवा घेऊन ये. इकडे बस. बस इकडे. काय करून टाकलंय केसांचं? हा सरा जा. हा सरळ बघ. दादा अरे सावकाश. अण्णा दादा अरे काय करायलायस? गप बस. समोर बघ. हा आत्या इधर. आजी हा आणते. सरळ बघ. अण्णा दादा काय करतोयस? काय कळेल तुला आता. अरे वाह. सरे धर जरा. माझ्या पोरीला नजर नको लागायला कुणाची. खरंच आंबे लई भारी नटवलंय तुला जयानं. अगं मला बी एवढं जमलं नसतं. माझं लग्न ठरल्यासारखं काय सजवायलाय मला तुम्ही सगळी? अगं नवर देवानं वागावं म्हणून.
आम्ही ते नव देवाला प्रसन्न वाटलं पाहिजे आपण म्हणून. अनंबी, तुला बघितल्यावर लोकांना प्रश्न पडले पाहिजे की देवीची मूर्ती सुंदर आहे की माझी बहन. म्हणून तुला एवढं तयार केलंय. चल आता उशीर व्हायला नको. चल जा लवकर. आत्या दे हे घे. चल. अरे पण अगं जा, उशीर होतोय. जा जा, पळ पळ पळ. सगळं नीट पार पडू दे रे बाबा. जय जय कृष्ण. राघू, खिशात मंगळसूत्र आहे का रे तुझ्या? हा? अरे हा काय हा, तिकडे बघ केले का? ना ही तुमची होणारी सून. अरे म्हणूनच विचारलं, खिशात मंगळसूत्र आहे का? असलं तर टाक घालून येतच. नाही ना, त्या दिवशी मातोश्रींनी कुठे ठेवलं काय माहिती. मंगळसूत्र असतं खिशात तर आता हितल्या हित या घराला आग लावली असती, त्याच्या भोवतीनं 7 फेऱ्या मारल्या असत्या आणि मंगळसूत्र गळ्यात घातलं असतं. काय पण म्हणा नाना, आंबी लय भारी दिसायला लागली आज. ए अरे, सासऱ्यासमोर सुनेबाबत असं बोलू नये बाळा. हाय हो नाना, आज आंबीकडे बघतच राहावंसं वाटते. ओ भावी मिसेस जेदे, कुठं निघाला एवढ्या गडबडीनं? हा, आणि हे असं मान खाली घालून लग्नानंतर जायचं. आता मान वर करून ताट मानेनं चला की माया बरोबर. तोंड बंद करायचा आणि इथनं फुटायचा, नाहीतर माझ्या चपलीचा नंबर ना तुझ्या गालावर उमटवीन. या गालावर उठव. ए आंबे, तू तुझे कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलायस कळत नाही मला. जो उठतोय तो येऊन तुझा अपमान करतोय आणि तू त्याच्यावर हे करून दात काढतोयस. अरे तुझी पत नाही, माझी गावात पत आहे, त्याचं काहीतरी राख बोल, काहीतरी तुला खरमरीत. अहो नाना, काय फरक पडतो तिनं अपमान केला तर? लग्न तिच्या बरोबरच करायचंय की. कोण हॉर्निझर आहे हो? ए अरे ए लाल टमरेल, बोट चिकटून बसले काय तुझा हॉर्नला? रस्ता माझ्या बापाचा आहे, समजलं काय? जास्त इथं वटवट केलीस तर डिबार करीन गावात ना. चल फट. अख्खा रस्ता अडवून उभे आहात तुम्ही. रस्ता असेल तुमच्या बापाचा, पण बाकीच्यांच्या पण गाड्या जाऊ देत. यायला नाना, च्यवनप्राश लईच वटवट करायली की मडगाड चेपू काय? ओ दादा, कशाला विषय वाढवताय? मला तुमचा आणि माझा दोघांचाही दिवस खराब करायचा नाहीये, आणि चांगल्या कामाला जाताना मला वाद नकोय. चांगल्या कामाला? आमच्या गावात चांगलं काम? आम्ही इथं असताना आणि आम्हाला पत्ताच नाही. असले पुढारी आपण. अरे कुठे चाललंयस? मंदिरात जायचंय. का? आरती आहे का महाप्रसाद? हे पाहुण्या, सांग की देवळात काय काम काढलेस? स्थळ बघायला जायचंय. स्थळ बघायला? आपल्या गावचं जावई होतोय का काय हो? पोरगी कोण आहे? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. अशा आडनावचं कोण आहे रे आपल्या इथं? अहो नाना, इंग्लिश ब्रीड आहे ते. कॉमेंट्री ऐकून आले हो. आमच्या इथे इंग्लिश झाडायचं नाही, आम्हाला जे कळते ते बोलायचं.
देवा, आज काही कर पण अंबिकाला मंदिरात घेऊन ये. मला तिला फार महत्वाची गोष्ट सांगायची. देवा प्लीज प्लीज, मी पाया पडतो तुझ्या, प्लीज. काय हो, देवाची मूर्ती माग आणि तुम्ही इकडे बघून कोणाची प्रार्थना करताय? ते मी बर बर बर, हे घ्या. हा, देवाकडे बघा, नमस्कार करा. हा, माझ्या देवीकडेच तर पाहतोय. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.